नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील सेठ हिरालाल सराफ या शाळेतील मुख्याध्यापिका मनीषा हवलदार यांना सीबीआयने अटक केल्यानंतर आता शाळा प्रशासनाकडून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत सेक्रेटरी सतीश गवळी सर आहेत। सर, काय नक्की कारवाई करण्यात आलेली आहे? सध्या ते म्हणजे काय समोर आलेले? सीबीआयचे अधिकारी देखील शाळेत येऊन गेलेत। काल संध्याकाळी आम्हाला बातमी सीबीआयच्या माध्यमातून म्हणजे प्रेस नोटच्या माध्यमातून समजली की मनीषा हवलदार या आमच्या शाळेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांना अटक करण्यात आलेली आहे। ही बातमी समजताच विद्यार्थ्यांशी अशा पद्धतीनं गैरवर्तन त्या परीक्षेच्या बाबतीत त्यांचं झालं आहे याचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही। त्यामुळं तात्काळ त्याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचं निलंबनही तात्काळ करून ह्या चौकशीसाठी चौकशी समितीचं आम्ही गठन केलेलं आहे। म्हणजे शाळा प्रशासनाने आता त्यांना निलंबित केलेलं आहे? हो, शाळा प्रशासनाने तातडीने काल सायंकाळीच 6 ते 7च्या दरम्यान त्यांचं निलंबन केलेलं आहे। सीबीआयचे अधिकारी सुद्धा आपल्या शाळेमध्ये येऊन गेलेत। त्यांनी काय केलं, काय तपास केला, तुम्हाला काय विचारलं त्यांनी? नाही, खरं तर नीट परीक्षेचं हे फार गोपनीय काम असतं, त्यामुळं सीबीआय किंवा नीट यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कल्पना दिलेली नाही। काल सकाळी 10च्या दरम्यान पथक आमच्या त्या सराफ प्रशालेमध्ये उपस्थित राहिलं आणि संध्याकाळी 5पर्यंत वेगळ्या प्रकारची माहिती किंवा चौकशी त्या ठिकाणी करत होते आणि त्यानंतर त्यांनी प्रेस नोट जारी करून हवलदार यांना अटक केल्याचं आम्हाला मीडियाच्या माध्यमातून खरं तर समजलं। आम्हाला सीबीआयने कुठल्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही आणि नीट परीक्षेसाठी त्यांची नियुक्ती झाली याबाबतीत आम्हाला केंद्रीय संस्थेने कुठल्या प्रकारची कल्पना दिली नाही। त्याबद्दल आमचं काही मत नाही, कारण ती गोपनीय भाग असल्यामुळे कल्पना नाही आम्हाला देण्यात आलेली नाही आणि हवलदारांनी आम्हाला याबाबतची कल्पना दिलेली नाही। म्हणजे सीसीटीव्ही फुटेज देखील सीबीआयचे अधिकारी सगळं घेऊन गेलेले आहेत। त्यांच्या लॉकरच्या चाव्या असतील, इतर काही गोष्टी असतील, ते देखील त्यांनी त्या ठिकाणी तपासलेत किंवा घेऊन गेलेले आहेत सगळं काही? हो, मीडियाच्या माध्यमातून सकाळी वर्तमानपत्र वाचल्यानंतर लक्षात आलं की कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क, सीसीटीव्ही फुटेज, त्यांची मोबाईल किंवा अजून काही कागदपत्र त्यांनी शाळेच्या लॉकरमधून घेतलेली आहेत। मनीषा हवलदार हे कधीपासून त्या ठिकाणी काम करत होत्या मुख्याध्यापिका म्हणून, आणि इतर गोष्टी म्हणजे या NTA म्हणून त्यांची निवड झाली त्या ठिकाणी त्या पदावर कधीपासून झाले? त्या आमच्या संस्थेमध्ये खरं तर 1992 पासून फिजिक्सच्या टीचर म्हणून जॉईन झालेल्या होत्या। शेवाळी रजिस्ट्रेशननुसार 2024ला साधारणतपणे त्यांना आम्ही मुख्याध्यापिका म्हणून पदोन्नती दिली। ज्या ठिकाणी त्यांना पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून दिली त्या ठिकाणी फक्त 5वी आणि 10वीचे वर्ग आहेत आणि नीट किंवा NATच्या बाबतीत त्या संबंधित आहे ते आजपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं। त्यांनी गोपनीयतेचा भाग म्हणून आम्हालाही खरं तर या बाबतीत कुठलीही कल्पना दिलेली नाही आणि आम्ही त्यांना या कामासाठी सरकारी रजा म्हणून कधीच आम्ही त्यांना ऑन ड्युटी म्हणून त्यांना कधी आम्ही सोडलेलं नाही। पण घरगुती अडचणीमुळे त्यांना कधी कधी ज्यावेळेला रजा लागत होती त्यावेळेला जोडून 1-2 दिवसाच्या त्या रजा घ्यायच्या आणि आता सेवानिवृत्ती त्यांची 30 तारखेला आहे। 30 जून 2026ला त्या सेवानिवृत्त होणार होत्या, म्हणून शिल्लक असणाऱ्या थोड्याफार रजा आम्ही त्यांना 1-1, 2-2 दिवसाच्या देत होतो। पण या प्रकरणाबद्दल आम्हाला त्यांनी कुठलीच कल्पना दिली नाही की मी त्या परीक्षेसाठी जाते, पेपर सेटर आहे किंवा मी त्या कामासाठी क्लासेस घेते। ह्या गोष्टी आमच्यासमोर कधी अद्यापर्यंत आलेल्या नाहीत। म्हणजे तुम्हाला याची कल्पना, म्हणजे तुम्ही संचालक आहात, म्हणजे एवढं पण सचिव आहात तुम्ही शाळेच्या याच्यावर बॉडीवर सचिव आहात, आणि तुम्हाला याची कल्पना नव्हती की मनीषा हवलदार हे काय आहेत, पेपर सेटर NTA ची? खरं तर मी मगाशी सांगितलं की केंद्रीय संस्थेने ही गोपनीयतेचा भाग म्हणून आम्हाला कदाचित कळवलं नसेल आणि मनीषा हवलदारलाही त्यांनी सांगितलेलं असेल की गोपनीयतेचा भाग असल्यामुळं हे तुम्ही त्यांना सांगू नका म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, राष्ट्राशी संबंधित विषय आहे। तुम्हाला कधी संशय आला नाही का अशा पद्धतीने हे पेपर लीक होत आहेत, हे सगळं होतंय, ह्याच्यात कोण आहे काय? नाही, त्यांचं वर्तन आमच्या ठिकाणी तर आम्हाला असं कधीच जाणवलेलं नाहीये की ते अशा प्रकारे काय करतायत किंवा काय। रेग्युलर येणं, शिकवणं, घरी जाणं आणि शिक्षक एवढे मोठे कर्मचारी, एवढा मोठा स्टाफ आहे आमचा, त्यामुळे इंडिव्हिज्युअल लक्ष आम्ही कधी अशा प्रकारे दिलं नाही। जर तशा प्रकारचं कुठून जर आम्हाला माहिती असते की त्यांची निवड ह्याच्यासाठी झालेली आहे तर खरं तर आम्ही थोडंफार लक्ष ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला असता, परंतु शिक्षिका म्हणून त्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करत होत्या, त्यामुळे अशा गोष्टीमध्ये आम्ही कधी त्यांच्यावर लक्ष ठेवलं नाही किंवा लक्ष दिलेलं नाही आणि आमच्या लक्षातही कधी घटना आलेली नाही आहे। म्हणजे आता तुम्ही शाळा प्रशासनाकडून जी कमिटी स्थापन केलेली आहे चौकशी, आणि त्यांना निलंबितही केलंय, आता पुढे कारवाई कशी तुमच्याकडून असणार आहे? कारण ते सध्या सीबीआयने त्यांना अटक करून घेऊन गेलेले आहेत। 30 जून 2026 पर्यंत तर त्या समितीच्या समोर आमच्या येतील असं आम्हाला वाटत नाही, कारण आता नुकतीच त्यांना अटक झालेली आहे आणि मीडियाच्या माध्यमातूनच समजलं आहे की त्यांना कुठं तर दिल्लीला कोर्टामध्ये हजर करणार आहेत वगैरे।
30 तारखेपर्यंत जर त्या आल्या आणि त्यांचा ट्रेस आउट आम्हाला झाला तर पटकन आमच्या समितीसमोर बोलून आम्ही पुढची कारवाई चौकशी दरम्यान करूया. तोपर्यंत आम्ही सगळे अभिलेख किंवा मीडियाच्या माध्यमातून सीबीआयच्या माध्यमातून जी कारवाई होती आहे ही कारवाई आम्ही एकत्र करून आमच्याकडे ते पुरावा म्हणून ठेवतोय आणि त्या पुराव्याच्या आधारे आम्ही पुढील चौकशी करूया आणि त्यांच्यावर आम्ही योग्य ती पुढे कारवाई करूया. आता सध्या तरी आम्ही शासनाच्या नियमानुसार निलंबन करून शिक्षण विभागाला याच्या बाबतीत आम्ही अवगत केलेलं आहे. त्यांच्या घरच्यांनी कुणी संपर्क साधला तुमच्याशी? काय नक्की होतंय? त्यांना कल्पना आहे सगळ्या या गोष्टीची? कधी कल्पना होती? नाही, आम्हाला या बाबतीत खरं तर सांगता येत नाही, कारण त्या नेहमी म्हणायच्या की माझी मुलं परदेशात आहेत आणि इथं आम्ही सासू सासऱ्यानं माझे मिस्टर आम्ही राहतो. तर हे घरची मंडळी आमच्यासमोर कधी आलेली नाहीत आणि त्यामुळे आमचा घरच्या मंडळींशी कुठल्या प्रकारचा परिचय माझा किंवा आमच्या संस्थेचा नाही आहे. सीबीआयची टीम जेव्हा शाळेमध्ये आली होती, काही कागदपत्र त्यांच्या लॉकरमधून, तुम्ही म्हणताय की हार्ड डिस्क, या सगळ्या गोष्टी, CCTV फुटेज, कधी कोण विद्यार्थी शाळेमध्ये त्यांना भेटण्यासाठी इतर ठिकाणी कुठे येत होते असे काय कळलं? कधी समजलं असं? नाही, आता त्या संदर्भात जरी कुणी आलं असले तर तो त्याच कामासाठी आलाय का, प्रवेशासाठी आलाय का, जुने दाखले काढण्यासाठी आलाय, LC नेण्यासाठी आलाय, मार्कलिस्ट नेण्यासाठी आलाय, हे फक्त तिथल्या खरं तर मुख्याध्यापिका म्हणून त्यांनाच माहिती होतं. कारण आलेला प्रत्येक व्यक्ती किंवा विद्यार्थी हा पहिल्यांदा मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये जातून तिथनं माहिती घेतो. त्यामुळे या बाबतीत असं काही घडलं असेल तर आमच्याकडे त्याची नोंद कुठल्या प्रकारची नाही आहे. बरेच लोक म्हणजे बाहेरून येत होते शाळेमध्ये भेटण्यासाठी मॅडमला, प्रिन्सिपल म्हणून? शाळा म्हणून कसं आहे, आता 100 वर्षाची जुनी शाळा आहे ती. आज तिथं अशी परिस्थिती की आजोबा तिथंच शिकले, मुलगा तिथंच शिकला, नातू तिथंच शिकतोय. त्यामुळे त्या शाळेविषयी असणारं प्रेम, कारण ही गोरगरिबांची संस्था, गोरगरिबांची शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आलेली संस्था आहे. 102 वर्ष त्या संस्थेला झालेली सर, आणि तिथून गोरगरीब विद्यार्थी शिकून मोठ्या मोठ्या पदावर देशाची आणि समाजाची सेवा करतायत. त्यामुळे शाळेबद्दल प्रेम वाटणारी लोक ती दरवाजातनं जरी गेली तर आपल्याला प्रेम वाटतं ना, आपण जाऊन आतमध्ये मुख्याध्यापिका कोण आहेत आणि त्या आठवणीला उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. परंतु नीटच्या बाबतीत तिथे येत असतील किंवा काय याबद्दल आम्हाला अजिबातच नाही सांगता येणार. म्हणजे अर्थात हे सगळ्यासाठी धक्काच आहे, अशा पद्धतीने ते करतील. मनीषा हवालदार मॅडम, ह्या गोष्टी समजल्यानंतर फार वेदना झालेल्या आहेत सर या बाबतीतल्या. कारण एवढी लखलखीत परंपरा असणारी 100 वर्षात एकही अशा चुकीची घटना आमच्या संस्थेत झालेली नाही आणि आम्हाला मीडियाच्या समोर किंवा वर्तमानपत्राच्या समोर जावं लागलं नाही. ज्यासाठी जावं लागलं तर गुणवत्तापूर्ण विद्यार्थी पास झाले, 100% निकाल लागलेले आहेत, कुठं तर आमचा विद्यार्थी IAS झालेला आहे, IPS झालेला आहे, राजकारणामध्ये चांगलं करिअर करतोय, या गोष्टीसाठी आम्हाला समोर जावं लागलं आहे. पण दुर्घटनेसाठी ह्या माझ्या माहितीप्रमाणे आमची पहिलीच वेळ आहे आणि फार वेदना आम्हाला या माध्यमातून झालेल्या आहेत. म्हणूनच ही कारवाई केली आणि म्हणूनच आम्ही तात्काळ शासकीय नियमात राहून महाराष्ट्र खाजगी शाळा शिष्यवृत्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 33 मधला 5 नुसार त्यांच्यावरती निलंबनाची आम्ही कारवाई केलेली आहे आणि या काळातले कुठल्याही प्रकारचे वेतन आणि भत्ते त्यांना दिले जाणार नाहीत ज्यापर्यंत त्या निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत. अर्थात जर आपण बघितलं तर पुण्यातून सीबीआयच्या टीमने नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदार जे प्रिन्सिपल आहेत सेठ हिरालाल सराफ या शाळेचे, त्यांना या ठिकाणी अटक केलेली आहे. त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी CCTV फुटेज असेल, त्यांचे हार्ड डिस्क असतील, कम्प्युटरचे काही इतर गोष्टसुद्धा त्या ठिकाणी कागदपत्र असतील ते देखील त्या ठिकाणी नेलेले आहेत आणि शाळा प्रशासनाकडून देखील या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे. पुढची जे इतर त्यांना गोष्टी किंबहुना त्यांना सुखसुविधा मिळणार होत्या ते देखील शाळा प्रशासनाकडून यापुढे मिळणार नाही जोपर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाहीत. मात्र आता तरी त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अर्थात पेपर फुटी प्रकरणामध्ये त्यांचा आणखीन काही रोल आहे, कुठं कुठं पेपर गेलेले आहेत, या सगळ्याच्या बाबतीत पुन्हा एकदा CBI सखोल चौकशी करेल. मात्र अशा पद्धतीने आता शाळा प्रशासनाकडून देखील कठोर आणि त्यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.